शुभ सकाळ मंडळी. मी आज तुमच्यासोबत माझं सकाळ ते रात्रीपर्यंतचं रुटीन शेअर करणार आहे. सो स्टे ट्यून. व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल आणि आवडल्यास मला कमेंट करून सांगा. मी आज हेअर वॉश केला होता म्हटलं, त्यानंतर हेअर ड्राय वगैरे करून घेतलं. नंतर माझं जे डेलीचं स्किन केअर रुटीन आहे ते वगैरे करून घेतलं. त्यानंतर देवपूजा वगैरे उरकून घेतली. नाश्ता वगैरे केला. त्यानंतर कपडे वाळवायचे होते, मशीन झाली होती, म्हटलं कपडे काढून घेतले आणि वाळवले बाहेर गॅलरीमध्ये. तुम्ही माझं रुटीन पाहिलंच की मी आज दिवसभरात काय काय केलेलं आहे. आणि माझं आता सगळं कामं आवरलेली आहे. देवपूजा वगैरे झालेली आहे, नाश्ता वगैरे केलेला आहे, ते काही मी जास्त दाखवलं नाही. आणि त्याच्यानंतर आता मला स्वयंपाकाला लागायचं आहे. झालं असं की आमच्या घरी आत्ता 2 दिवसापूर्वी दादा आलेला आहे, ध्रुवचा, म्हणजे ध्रुवच्या काकाचा मुलगा आलेला आहे आणि त्याला आता मिसळ खायची आहे. सो मी आता तर काही तयारी केलेली नाही. मोड आलेली मटकी आहे माझ्याकडे. सो म्हटलं आता चला झटपट आपण मी कशी मिसळ बनवते हे पण तुमच्यासोबत शेअर करते. आणि मी काही वाटण वगैरे न घालता अशी मिसळ बनवणार आहे. सो तुम्ही पण बघून घ्या की कशी मी शेअर करते. पूर्ण डिटेलमध्ये जेवढं मला काही शक्य होईल तेवढं मी तुम्हाला रेसिपी दाखवते. सो स्टे ट्यून. आणि पुढे पुढे आम्ही आज दिवसभरात काय काय करतो तर हे देखील तुम्ही बघून घ्या. आणि मला जास्ती करून व्हॉईसवर वगैरे करता येत नाही कारण आवाज खूप येतो. त्यामुळे मी शक्यतो मागे इथे आमच्या घराच्या इथे बांधकाम देखील चालू आहे मागच्या साईडला. सो तिथे कामही चालू असल्यामुळे आवाज खूप येतो. त्यात मुलांचा दंगा असतो, धूचा आवाज वगैरे असतो, टी व्हीचा आवाज चालू असतो. त्यामुळे नेहमी मी व्हॉईस ओव्हरच करत असते. पण कारण मला असं बोलून कधी व्हिडिओ करता येत नाही शूट. सो तुम्ही समजून घ्याल ही अपेक्षा करते. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. असंच तुम्ही सपोर्ट करत राहा आणि असेच छान छान व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करत जाईल. सो स्टे ट्यून. चला तर आपण आता मिसळ करूयात. सुरुवातीला 2 मोठे चमचे तेल टाकलं, त्यानंतर मोहरी टाकली. मोहरी टाकल्यानंतर जिरे टाकलं. दोन्ही गोष्टी तडतडल्यानंतर आपल्याला कढीपत्ता टाकला मी त्यामध्ये. कढीपत्ता टाकल्यानंतर अद्रक लसूणचं जे वाटण करून घेतलं होतं ते टाकलं. ते चांगलं परतून घ्यायचं आहे. ते परतल्यानंतर मी 2 मोठे कांदे बारीक चिरलेले ते टाकले आणि त्याला गोल्डन रंगापर्यंत येईपर्यंत परतून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये एक मोठा चमचा सुकं खोबरं टाकलं मी. अंदाजानेच टाकलं आहे. ते परतून घेतलं आणि त्यानंतर मला त्याच्यामध्ये 2-3 मिनटं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर मी त्यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली. याने आपल्या तर्रीला कलर देखील छान येतो आणि भाजीला टेस्ट पण छान येते. ते सर्व काही गोष्टी मिक्स करून घेतलं. त्यानंतर एक मोठा टोमॅटो टाकला बारीक चिरलेला. तो व्यवस्थित मिक्स करून घेतला. त्यानंतर एक छोटा चमचा मीठ टाकलं. मीठ टाकल्याने टोमॅटोही आपला नक्की शिजून निघेल. त्यानंतर त्यावर झाकण ठेवून 5 मिनटं ती भाजी वाफवून घेतली. आणि ते वाफवल्यानंतर चमच्याच्या साहाय्यानेच त्याला स्मॅश केलं. स्मॅश केल्यानंतर त्यामध्ये मी एक पेस्ट बनवून घेतली होती. त्यामध्ये गरम मसाला आणि मिसळ मसाला टाकला होता. त्यानंतर ते हलवून झाल्यानंतर शिजून घेतलेली मटकी त्यामध्ये टाकली आणि व्यवस्थित सर्व काही गोष्टी मिक्स करून घ्यायच्या. त्यानंतर त्यामध्ये मी गरम पाणी टाकलं, जेणेकरून गरम पाण्याने आपल्या तर्रीचा कलरही चेंज होणार नाही आणि भाजीला चवही छान येते. नंतर 10 मिनटं ते मी उकळून घेतली ती भाजी आणि उकळल्यानंतर त्यामध्ये गार्निशिंगसाठी मी कोथिंबीर टाकली. त्यानंतर चला मी आता मिसळची प्लेट तयार करायला घेते. पहिले सुरुवातीला मी मटकी टाकली, रस्सा टाकला आणि फरसाण टाकलं. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकला, लिंबू वगैरे पिळून घेतलं आणि एक्स्ट्राचं मला फरसाण आवडतं म्हणून मी एक्स्ट्राचं फरसाण टाकलं. चला मी आता मिसळपाव खाऊन घेते. खरंच अशी झटपट मिसळ खूप भारी बनते. तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि आवडली तर मला नक्की कमेंट करून सांगा. मिसळ वगैरे खाऊन झाली आणि तेच मी निवांत बसले होते खिडकीमध्ये बघत. तर इथे मला एक हेलिकॉप्टर जाताना दिसलं आणि ते इतक्या जवळून बिल्डिंगच्या जात होतं. तर म्हटलं चला तुम्हालाही दाखवते. इथे दुसरीकडे ध्रुवचा दादा त्याचं फोटोवरून एक चित्र काढत होता. खरंच खूप चित्र छान काढतो तो आणि किती सुंदर त्याने चित्र काढलेलं आहे, इथं तुम्हाला दिसत असेल. त्यानंतर मी थोडासा आराम वगैरे केला. आराम वगैरे करून उठल्यानंतर थोडंसं चहापाणी वगैरे करून घेतलं. बाकीची कामं वगैरे आवरून घेतली.
इथे ध्रुव आणि ध्रुवचा दादा खाली गार्डनमध्ये खेळायला गेला होता. म्हटलं चला आता संध्याकाळचा स्वयंपाक देखील करून घेते. सकाळी मिसळच खाल्ली होती झणझणीत, त्यामुळे म्हटलं चला आता काहीतरी लाईटच बनवूया. त्यामुळे भाजी आणि आमटी करायचं ठरवलं. एका साईडला मी आमटीला फोडणी काढून उकळण्यासाठी ठेवलं आणि दुसरीकडे म्हटलं चला आता भाकऱ्या तापून घेते. गप्पा मारत मारत मी इथं भाकऱ्या बनवणं माझं चालू होतं आणि म्हटलं चला तुम्हालाही दाखवते मी भाकरी कशी बनवते. मी एकाच हाताने भाकरी थापते, दोन्ही हाताने मला जमत नाही. अशा छान मस्तपैकी भाकऱ्या तयार झाल्या होत्या. म्हटलं चला आता जेवण करून घेऊया सगळेजण. जेवण केल्यानंतर मी लगेच किचन क्लीन करायला घेतलं. मी रात्रीच किचन क्लीन करून घेते म्हणजे सकाळी फ्रेश वाटतं काम करण्यासाठी. भांडे मी सगळे विसरून एका टबमध्ये भरून ठेवलं होतं, कारण भांड्यांसाठी मावशी येतेच सकाळी. त्यानंतर मग ते भांडे वगैरे घासतात, त्यामुळं मी बाकीचं सगळं किचनचं आवरून वगैरे घेतलं. त्यानंतर आम्ही रात्री पत्ते खेळायला बसलो होतो. ध्रुवचा दादा आल्यापासून दररोज आमचं चालू असतं, कधी पत्ते खेळणं, कधी लुडो, कधी युनो, असं काही गोष्टी चालू असतात. हे छोटे छोटे क्षण एन्जॉय करायला खूप चांगलं वाटतं आणि हेच काहीसं आमचं चालू होतं. ध्रुवची पण देखील मध्ये मध्ये लुडबुड सुरू होती इथे. आज आम्ही तेच पत्ते खेळत होतो, हुकूम एक्का असं खेळत होतो किंवा कधी बदाम सात वगैरे खेळतो. व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.